SK टायर सिएट शॉपी. सिएट टायर्सची अद्ययावत अधिकृत भव्य शॉपी आता संगमनेरमध्ये. सर्व कंपन्यांच्या दुचाकी, चारचाकी, ट्रॅक्टर, ट्रक आणि इतर वाहनांसाठी सिएट कंपनीचे टायर आणि ट्यूब होलसेल दरात. दुचाकी आणि चारचाकींचे कम्प्युटरद्वारे डिजिटल पद्धतीनं अचूक 5D व्हील अलाइनमेंट आणि बॅलन्सिंग, ॲडव्हान्स आणि स्क्रॅच फ्री टायर फिटिंग यंत्रणा, टायर रिप्लेसमेंट, TPMS सपोर्ट, रन फ्लॅट आणि ट्यूबलेस टायर्स उपलब्ध. योग्य टायर सिलेक्शन आणि इन्स्टॉलेशनची खात्री, नायट्रोजन फिलिंग आणि POC. तेव्हा आजच भेट द्या. SK टायर सिएट शॉपी, प्रवरा सर्व्हिस स्टेशन समोर, संगमनेर खुर्द, तालुका संगमनेर. प्रोप्रायटर सूरज चंद्रभान गुंजाळ. संपर्क 8657 12 11 12. संगमनेर तालुक्याच्या वडगाव पाण्यातील लोटस इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये महाराष्ट्र दिन आणि सन्मान सोहळा मोठ्या उत्साहात पार पडलाय. कैलासवासी मातोश्री भागीरथी सीताराम निघुते मेमोरियल फाउंडेशन संगमनेर यांच्या वतीनं आयोजित महाराष्ट्र दिन आणि सन्मान सोहळा अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडलाय. या कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्र गीतानं झाली. विद्यार्थ्यांनी महाराष्ट्राचा इतिहास, संस्कृती, परंपरा आणि वैभवावर आधारित भाषणं, गीतं आणि नृत्य सादर करून सर्वांचीच मनं जिंकली. कार्यक्रमादरम्यान विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सन्मानचिन्ह, पुष्पगुच्छ आणि गौरवपत्र देऊन सन्मान केला गेला. या कार्यक्रमासाठी शाळेचे संस्थापक डॉक्टर शांताराम निघुते, संचालिका डॉक्टर निलिमा निघुते, सचिव सत्यजित निघुते, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह देविका निघुते, मुख्य कार्यकारी अधिकारी वैशाली निघुते, संचालक हेमंत पवार, बाळासाहेब बनवटे, नितीन पवार, जया पवार, प्राचार्या आशालता शेट्टी, उपप्राचार्या सारा रोहम यांची उपस्थिती होती. तर त्यांच्या हस्ते निलांबरी कोर्टीकर यांना स्वरसाधना गौरव सन्मान, आरती देशमुख यांना कर्तृत्व शालिनी सन्मान, सुवर्णा शानपुते यांना भागीरथी प्रेरणा सन्मान, कल्याणी सोनवणे यांना कर्तृत्व शालिनी सन्मान, उर्मिला कांबळे यांना क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षक गौरव पुरस्कार आणि बाबासाहेब वागचौरे यांना कर्मयोगी गौरव पुरस्कार देऊन सन्मानित केलं गेलं. यावेळी उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना महाराष्ट्राच्या संस्कृतीचा अभिमान बाळगून प्रगतीच्या दिशेनं वाटचाल करण्याचं आवाहन केलं. आज कामगार दिन पण आहे आणि एक उत्कृष्ट कामगार कसा असावा हे आमच्या मॅडमकडे बघून आम्ही शिकलो. आणि विशेष म्हणजे त्यांचे वडील पण एक कामगार नेता आहेत आणि तो आदर्श त्यांनी जपला आणि मॅडमकडून मी तर खूप शिकले. अगदी माझ्या म्हणजे मॅडम इतक्या मला सहकार्य केले की माझ्या सुनबाईची डिलिव्हरी होते आणि मॅडम शाळेत चालू होत्या. त्या दिवशी शनिवार होता. सकाळी 7ला वरून मॅडम निघाल्या आणि मी मॅडमला फोन केला, सुनबाईला तर मी घेऊन आले हॉस्पिटलला. मॅडम शाळेत न जाता काय करायला सांगितलं असं मला माहीत नाही, पण मॅडम तिथे हजर झाल्या आणि 11 वाजता डिलिव्हरी झाली. पेढे खाल्ले आणि त्यानंतर मॅडम शाळेत गेल्या. जे इतकं मला त्यांनी खूप सहकार्य केलं. सगळ्यांचं मी मनपूर्वक कौतुक करते, कारण आज लग्नतीत खूप मोठी आहे आणि एवढं सगळं सोडून आज तुम्ही हा सन्मान सोहळ्यासाठी सगळेजण इथे उपस्थित राहिला, त्यामुळे तुम्हाला सगळ्यांचं खरंच मनापासून करतो. आता 2 शब्द बोलायचे आहेत मला, खरं तर ते जास्त अवघड असतं. ह्या 2 शब्द बोलणं खूप अवघड असतं. आज हा सत्कार समारंभ सन्मान सोहळा आयोजित केल्याबद्दल निघुते परिवाराचं आणि लोटस इंग्लिश मीडियम स्कूल आणि ज्युनियर कॉलेज ह्यांचा संपूर्ण स्टाफ, मॅडम, देविका या सगळ्यांचं मी तिथे उपस्थित असणाऱ्या सगळ्यांचं खरंच खूप मनापासून कौतुक परत एकदा. याचं कारण असं काहीतरी सन्मान कुणाचा तरी करावा की जे आपल्या सोबत आहेत किंवा आपल्या सभोवती आहेत पण त्यांना म्हणावा तसा सन्मान कुठे दिला जात नाही, अशा व्यक्ती शोधून आजपर्यंत मॅडमने हा सत्काराचा एक घाट जो घातला हा खूप छान आहे. आमचं जे घराणं होतं पवारांचं, आमचे आजोबा कैलासवासी सारंगधर पाटील पवार हे महाराष्ट्रातील देशातील पहिले साखर कामगार नेते होते. देशातील पहिली साखर कामगारांची संघटना जी स्थापन केली ती माझ्या आजोबांनी स्थापन केली हारेगावला. त्यानंतर त्यांच्यानंतर माझे वडील, तुम्ही कधीही महाराष्ट्राचा साखर कामगारांचा इतिहास तपासला तर ते महाराष्ट्रातील साखर कामगारांचे एक प्रमुख नेते होते. आणि अशा कुटुंबामध्ये जेथे स्वतःचा स्वार्थ कमी आणि समाजाचा परमार्थ जास्त, अशा कुटुंबामध्ये आम्ही जन्माला आलो. त्या अनुषंगाने निलूचा जन्म
हा खरं म्हणजे मी असं समजतो की त्या कामगारांच्या प्रती केलेली ह्या सगळ्या कुटुंबाने एक पुण्याई असेल, म्हणून तिचा जन्म देखील 1 मेला झाला की जो कामगार दिन आहे आणि महाराष्ट्र दिन आहे. आणि तो आनंद लहानपणी आमचे आजोबा हे कायम सांगायचे की निलूचा जन्म हा कामगार दिनाच्या दिवशी झाला आणि आपलं घर हे कामगारांचं हित पाहणारं घर आहे. आणि जे काही बालपण गेलं ते अशा पद्धतीने गेलं की फारशा सुखसुविधा नव्हत्या, फारसं आर्थिक असं काही मोठं स्थैर्यही नव्हतं, परंतु अतिशय आनंदात आणि सतत समाजाकरता देण्याची जी वृत्ती होती ती पवार कुटुंबामध्ये होती. आणि अशा कुटुंबाला नंतर जोड मिळाली ती निगुते कुटुंबाची की 1984 साली डॉक्टर निगुतेंच्या बरोबर तिचा विवाह जमला. आणि निगुते डॉक्टरांचा सुद्धा इतिहास असा आहे की तो आमच्याप्रमाणेच आहे की खूप शून्यातून आणि खूप संघर्षातून आणि खूप कष्टातून त्यांनी ते स्वतःचं प्रपंचाची वाटचाल आणि हळूहळू हे सगळं लोटसचं तुमचं जे साम्राज्य आहे ते उभं केलं आहे. आणि म्हणून हे सगळं बघत असताना मला एक गोष्ट अतिशय प्रकर्षाने जाणवली ती अशी की जेव्हा माणसं ही स्वतःच्या स्वार्थापेक्षा इतरांचा विचार जेव्हा प्राधान्यक्रमाने करतात तर आपोआप पुढच्या पिढ्या ज्या आहेत त्या अतिशय सुव्यवस्थित स्थितीत राहतात. हा आमचा अनुभव आहे. कारण आम्ही आता जे आहोत आमचं कुटुंब जे आहे ते सुदैवानं नावलौकिक तर आहेत, समाजामध्ये खूप नावलौकिक आहे. बऱ्याच लोकांकडे आर्थिक सुबत्ता असते परंतु समाजामध्ये तसा मान सन्मान नसतो. काही लोकांना समाजामध्ये मान सन्मान असतो पण तो आर्थिक सुबत्ता नसते. त्या बाबतीमध्ये परमेश्वराची श्री माताजींची मोठी कृपा आमच्या कुटुंबावरती आहे ती अशी आहे की समाजामध्ये आजही लोक असं मानतात की हे जे कुटुंब आहे हे समाजाकरता काहीतरी चांगलं कुटुंब आहे. A transformed soul, who is our Honorable Director Ma'am, Dr. Didi. I lovingly call her Neelu Tai. It is a relation 20-25 years before we had the very good relation as a sister place, I used to call her Neelu Tai. And when I joined here in the month of February as a principal, I have taken charge of this institute as a principal. Now she may be my boss, but always she is treating me as a younger sister, a good friend, a part of her family. Whenever she used to take the decisions, first of all, decision maybe she herself she is taking the decision, but she used to consult with me before. This is a great respect and the love and the every honor I am having as a principal in this institute. And second thing, her spiritual life. Every time she's just studying the mind of the people. Whoever comes in front of her, she's gauging the mind of the people first. And second thing, immediately she's rectifying all the characters, ethics, behaviors, everything which her personality is having, and that makes her to run the institute very easy. तुमच्या सगळ्यांच्यामुळे म्हणजे ईच अँड एव्हरीवन फ्रॉम आवर लोटस स्कूल, म्हणजे वागचोरे मामांपासून तर वैशाली मॅडमपर्यंत प्रत्येक जणाचं जे कॉन्ट्रीब्युशन माझ्या लाईफमध्ये आहे त्यामुळे इथे आज मी उभी आहे. तुमच्या सर्वांशिवाय हे मिशन पूर्णच होऊ शकत नाही. सो थँक्यू व्हेरी मच अँड इट इज रिअली लवली. म्हणजे मला आज काहीच म्हणजे बोलायला तुम्ही काही चान्स दिला नाही की हे चांगलं नाही ते चांगलं नाही. एव्हरीथिंग इज आम्ही कुठे म्हणजे मला असं म्हणायचं नाही की तुम्ही चांगलं करत नाही, बट डे बाय डे इट इज इम्प्रूव्हिंग. सो इट्स नाईस. नितीन दादा मला माहिती आहे माझ्या वडील असंच करायचे. दादा रात्री फोन करायचे, निलू तू 25 वर्षाची झालीस, पुढच्या निलू तू 40 वर्षाची झालीस. दादा तुम्हाला काय जातो मला असं सांगायला प्रत्येक वेळी. मी माझ्या वयाच्या आणि मला काय करून देता, तुझा बाप आहे मी, तुझं कसं कळेल तू कुठे कुठे झाली. दादांचं काम यांनी केलं शाळेने, काही माहिती करत होती मला वाटत आहे पण घरी सांगूनच टाकलं. पण इट्स ओके. नाव 60 इज न्यू 40. इट्स नाव न्यू 40. सो आय एम एंटरिंग इन द 41. सो इट्स गुड. आणि बापूदादा, हेमंतदादा, मृदुलाची फॅमिली, तुम्ही सर्वजण म्हणजे निगुते फॅमिली आणि माझे सर्व टीचर्स सर्वांचे खूप खूप आभार. प्रणवच्या टीमचे खूप आभार. त्याच्यानंतर शिवाजी सर,
सातपुते मॅडम, तुमची घरचे सर्वजण आलेले लोक, संजय दादा, सौरभ सर, विलास दादा, सगळ्यांचे आभार. सगळ्यांचे मी खूप खूप थँक्यू, म्हणजे खूपच आभारी आहे. विशेषतः आमचा लाडका भाचा जय, त्यांनी कालपासून मला असं डोक्यात बर्फ ठेवा, त्या तुला शांत राहायचंय, तुला जास्त चिडायचं नाहीये, तुझा बर्थडे, तुला एन्जॉय करायचंय, मला असं कम्फर्टेबल केलं, त्यासाठी खूप थँक्यू. आणि सगळ्यात महत्त्वाचं अर्थात डॉक्टर सर, निगुते हॉस्पिटलचा संपूर्ण स्टाफ, ज्यांच्याशिवाय वाढदिवस होऊच शकत नाही, आणि डॉक्टर निगुते की ज्यांच्यामुळे मी इथे उभी आहे. मी कायम सांगते, माझ्या आईवडिलांसोबत मी फक्त 16 वर्ष होते, उरलेली सगळी वर्ष मी डॉक्टरांच्या बरोबर आहे. इतक्या लवकर लग्न केलं होतं मी, त्याच्यामुळे जे काही मी आहे, जे काही घडले ते डॉक्टरांच्यामुळे आहे. ज्यांचं आपल्याला खूप कौतुक असतं, परंतु ते कौतुक शब्दामध्ये व्यक्त करता येणं प्रत्येक वेळी साध्य होतच असं नाही. तर या दृष्टीने या दिवसाचं औचित्य साधून की आज महाराष्ट्र दिन आहे, कामगार दिन आहे, या सुंदर दिवशी आपण जर आपलं ज्यांच्यावर मनापासून प्रेम आहे, ज्यांचं आपल्याला मनापासून कौतुक आहे, अशा व्यक्तींचा सन्मान आपल्याला करता यायला हवा. जेव्हा आपण जे शाळा आपलं स्कूल सुरू होऊन झाली 14 वर्ष, आणि हा सन्मान सोहळा सुरू होऊन झाली 9वं वर्ष आहे. 9 आतापर्यंत आपल्याकडे इंद्रभानजी डांगे सर, जे ज्ञानमहर्षी आहेत, त्यांचा सन्मान आम्ही केला. समुद्रेताई लांडे, की ज्यांना महाराष्ट्र शासनाचा पद्मश्री हा बहुमान मिळाला, त्यांचा सन्मान आम्ही केला. अनिल रहाणे सर, म्हणजे अनेक मान्यवर इथे येऊन गेले. दरवर्षीच इतकी लोक आपल्या आसपास आहेत की आपल्याला आयुष्य कमी पडेल परंतु सन्मान संपणार नाहीत, इतकी उत्तुंग व्यक्तिमत्व आपल्याभोवती असतात. असे काही व्यक्तिमत्व असतात की त्यांच्या आयुष्यात त्यांनी खूप मोठं काहीतरी केलेलं असतं, परंतु त्याची दखल समाजामध्ये घेतली जाते असंही नाही. पण अशा लोकांची प्रत्येकाच्या आयुष्यातून, जगण्यातून प्रेरणा घेता यावी, हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. आज 1 मे म्हणजे आपल्या डॉक्टर निलिमा यांचा वाढदिवस पण आहे. त्या सत्यामध्ये डॉक्टर निलिमा आणि सर्व उपस्थित, आज 1 मेला महाराष्ट्र आणि गुजरात हे 2 म्हणजे वेगळे झाले. अगोदर हा सौराष्ट्र म्हणून एकत्र राज्य होतं, आणि 1 मेच्या दिवशी महाराष्ट्र आणि गुजरात 2 स्टेट्स वेगळी झाली. आणि तसेच 1 मे हा जागतिक कामगार दिन असतो, आणि त्या निमित्ताने आपण आता कामगार हा शब्द मला एकदम योग्य वाटत नाही, पण या संस्थेच्या आपल्या जे लोक जे काम करतात त्यांना त्यांचे आपण एम्प्लॉई म्हणतो, तेव्हा ते संस्थेचे आधार स्तंभ असतात. तर ह्या सर्व एम्प्लॉईज किंवा आधार स्तंभांचा सुद्धा सन्मान सत्कार ह्या दिवशी करणं उचित असतात. आणि हेच औचित्य साधून आज आपण आपल्या संस्थेच्या वतीने, म्हणजे कैलासवासी भागीरथी निगुते मेमोरियल फाउंडेशनच्या वतीने काही मान्यवांचा सत्कार होता. आपण मान्य म्हणजे जे सत्कार होत आहेत त्यांनी आपापल्या क्षेत्रामध्ये जे उल्लेखनीय काम केलं असतं, त्यांच्या कामाचा एक गौरव होणं, सन्मान होणं करण्यासाठी आपण इथे हा सन्मान सोहळा ठेवतो. तर आपल्या फाउंडेशनच्या वतीनेच हा सत्कार का ठेवतो आपण? हा जो सत्कार आपण ठेवतो तो आमच्या मातोश्री भागीरथी निगुते आणि मॅडमचे पिताश्री रघुनाथ पवार यांनी जे अतिशय खूप उच्च दर्जाची कामगिरी केली आहे, किंवा त्यांनी त्यांच्या क्षेत्रामध्ये खूप मोठं काम केलं आहे, त्यांच्या स्मरणार्थ आपण हे सन्मान सोहळा ठेवतो. त्यांच्या स्मरणार्थ आपण काही व्यक्तींचा इथे सन्मान करतो. मॅडमचे वडील म्हणजे दादा यांची संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण देशामध्ये कामगारांसाठी खूप मोठं कामगिरी केलं, खूप मोठं योगदान दिलं. त्यांनी इंटक किंवा त्याला आपण हे होतो कामगार फेडरेशन, साखर कामगार फेडरेशनच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्र फिरून काढला. प्रत्येक साखर कारखान्यात त्या कामगारांसाठी त्यांनी खूप त्यांचे मोठे योगदान आहे. त्याचं
स्मरण व्हावं म्हणून त्यांच्या स्मरणात आपण आणि तसेच आमच्या मातोश्री भागीरथी माझ्या वडिलांचं अकाली निधन झालं. त्यावेळेस मी फक्त आठवीत होतो. आम्ही 6 भावंड. अकाली निधनानंतर आमच्या मातोश्री दुःखाने कसून न जाता प्रचंड घेऊन आम्हा भावंडांना शिकवलं. कुटुंबाचा आधार त्यांनी पहिला. फक्त 1.5 एकर शेती होती. त्या शेतीमधून आम्ही सर्वजण शिकलो आणि अतिशय खंबीरपणाने त्यांनी पुढे एक संस्था आम्हा सर्व मुलांचं संगोपन अतिशय छान केलं. आम्हाला कष्टाची किंमत त्यासोबत जगावं कसं वागावं कसं प्रामाणिकपणे काम केले करणे म्हणजे काय या सगळ्या गोष्टी सांगितल्या नाही, पण त्याकडे बघून आम्ही शिकलो. अतिशय आलाने फक्त अंका बाकीचं काही हे नव्हतं, परंतु त्या स्थितीमध्ये त्यांनी जे संस्कार आमच्या कुटुंबावर केले ते अतिशय महान होते आणि त्यातूनच आम्ही शिकलो आणि ते त्याची शिकवण आणि प्रेरणा घेऊन आमचं पुढचं जे आहे वाटचाल सुरू आहे. संस्थेच्या प्रगतीसाठी योगदान देणाऱ्या सर्व व्यक्तींचा गौरव करण्यात आल्यामुळं हा कार्यक्रम अधिक प्रेरणादायी ठरला. संपूर्ण कार्यक्रमाचं सूत्रसंचालन चित्रलेखा चोपडे आणि प्रेसिला गायकवाड यांनी उत्कृष्ट पद्धतीनं केलं. तर कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल शिक्षक, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांचं सर्वत्र कौतुक होतंय. सुभाष भालेराव, सी न्यूज मराठी, संगमनेर. आता स्पष्ट आणि सुंदर दृष्टी मिळवा संदेश चष्मा घर सोबत. मोफत डोळे तपासणी, नवीन कलेक्शन, आकर्षक ऑफर्स आणि सवलती. नवीन अल्ट्रासोनिक मशीनद्वारे चष्म्याची लाईफ टाईम सर्व्हिसिंग फ्री. डोळ्यांचा नंबरचा चष्मा अर्जंट बनून मिळेल. उत्तम दर्जा आणि योग्य किंमत. कॉलेजच्या मुलामुलींसाठी स्टायलिश चष्मा आता आपल्या बजेटमध्ये. नंबरचा चष्मा असो किंवा गॉगल, निवडा फक्त सर्वोत्तम. तेव्हा आजच भेट द्या संदेश चष्माघर, बस स्टँड कॉम्प्लेक्स, संगमनेर. प्रोप्रायटर अमोल देशमुख. 9150 290 290 आणि 9270 34 41 74.